गण्या ए गण्या गण्या अरे भूक लागली उठ की हूं काय रे काय करतोय? भूक लागली उठ की कधीपासून उठवतोय अरे एवढी दारू पिऊन झोपलोय रात्री, हँगओव्हर झालाय. त्यात बघ काय आहे का, उतारा तरी घेतो. एक लवसिक पण नाही. डोकं दुखतं यारले. बोलू का तिला दाबायला डोकं रे. तिच्यावरून आठवलं मूर्खा, काल मला वाटलं एवढ्या दिवसापासून मी ज्या मुलीचा नंबर शोधत होतो तोच तुम्हाला काढून दिला असेल. हा मग दिला ना तुला. अरे पण कुणाचा? का पिनवायचा, ज्याच्याकडून मी 30,000 रुपये घेतले आणि त्यांनी माझा आवाज ऐकताच एवढ्या घाण आणि विचित्र शिव्या दिल्या. एवढ्या घाण शिव्या तर मी पण देत नाही रे. तुला हसायला का तुला? तू मागितला मी दिला. मी हा मग विचार कर, काल आपण दोघं दारू प्यायला बसलो होतो. तुम्हाला रागामध्ये काय बोललास? काय? हे मी तुझ्या माझ्या कोणाच्याही बाबाला घाबरत नाही. अरे आपल्या दोघांचा बाप सेमच आहे. तेच बोलतोय मी. मग मी पण बोललो की बरं घे पिनूबाईचा नंबर आणि लाव फोन आणि बोल. पैसे देत नाही जा, काय करायचं ते कर. चॅलेंज लावला होता आठवतंय का? मला काय माहिती तू लगेच फोन करशील ते. अरे तुला माहिती आहे ना, मी पिल्यावर भाय आणि उतरल्यावर गरीब गाय होतो. मला पिल्यावर काहीच लक्षात राहत नाही आणि आजकाल तेही टाकून प्यायला लागलोय मी. काय काय तूप तूप. अरे चूप चूप का असं गेलेस? लय मारतो रे तो. मला वाटलं आवाज मधुर असेल, पण मला काय माहित आवाज एवढा घाणेरडा असेल. अरे एक तर आई वडील वारल्यापासून आपल्याला कोण नाहीये आणि नातेवाईक तर आपल्याकडे बघतही नाही. हे कारण आपण त्यांच्याकडे फुकटचं खायला जातो. किती खाल्ला असेल रे आपण? हा सांग ना, किती खाल्ला असेल? 6 महिने. मग खाल्लं आपण थोडंफार, काय बिघडलं? थोडंफार. हा मग हे बघ दादा, ते वाईट नाहीत, आपणच वाईट होतो. आणि आपल्यावर एवढं कर्ज असून आपण त्यांना मास दाखवतो, कुठे कामालाही जात नाही. कोण इज्जत देणार आहे आपल्याला? तू जात जा ना. तू जा ना. अरे मी मोठा आहे, तू कर सुरुवात कामाला, मी जाईल 2-3 वर्षांनी. तुला जायचंय तर जा. तू जा. तू जा. तू जा. तू जा. तू जा ना. तू जा ना. मग तू जा ना. तुला जायचंय तर जा. तू जा. अरे ज्याला जायचंय जा, मी तर जाऊन आलो. कुठं? डबा टाकायला. अरे ते सोडा, बाबा आपल्यासाठी अख्खा एक वाडा सोडून गेले. अय्या, भूक तो लागली बर का. पण दादा, तो वडा तर खराब झाला असेल ना आता. आणि तो आता खाता येणार नाही. अरे मूर्खांनो, मी खाण्याचा वडा नाही बोलत आहे. वाडा, घर, मॅन्शन. पण तुला कसं कळलं? महेश मामाचा कॉल आलता. कुठं? शेतात. अरे हे सोड रे, त्याचा कॉल आलता. त्यांनी सांगितलं दौंड पशी गांधी रोडला लागून तो वाडा आहे आणि बाबांनी तो वाडा आपल्या तिघांच्या नावावरच केलाय. तर आपण तिकडे कधी पण जाऊन शानू मावशीकडून त्या वाड्याचे पेपर घेऊन तो वाडा विकू शकतो. तो वाडा जर विकला तर किमान 2 कोटी तरी येतील. 2 कोटी? पण दादा, 2 कोटी म्हणजे किती? 2 कोटी. हे बघ, एकक, दशक, शतक, हजार आणि असतं. 2 कोटी खूप असताय. पण दादा विचार कर, पण तो जर वाडा विकला तर सगळा कर्ज फेडून काय काय करू शकतो. मी तर ना पहिले त्या पिण्या व्हायचे 30,000 रुपयात तोंडावर फेकणार आहे आणि मस्त एक वाईन शॉप घेणार आहे. मी तर रोज मस्त मस्त खायला मागवेल. पिझ्झा, बर्गर. पिझ्झा, बर्गर, मस्त नवीन नवीन ब्रँडचे कपडे घालून फिरल रोज. नवीन कपडे? अरे मी नवीन बाईक घेईल रे, नवीन बाईक. ए, थांब थांब.
ऍड्रेस सेंड केला हो. मी काम करू आत्ताच निघू. अरे डील. चल मी एक काम करतो, बॅग घेतो. हा मी फ्रेश होऊन घेतो. हा आणि मी हात धुवून घेतो. आईला आई झकास वाडा आहे. जगाच कसला भयानक वाडा आहे. अरे एवढा भारी वाडा आहे, इथं काही करा तुला काहीच कळणार नाही. नमस्कार. आलात तुम्ही? हो पण तुम्ही कोण? शानू, या वाड्याची काळजी मीच घेते. मार दादा. ए अरे हळूहळू. ए ए काय करतोय? त्या बाईला घाबरतोय? इथं कशासाठी आलोय आपण? हो पेपर्स द्या लवकर. बाथरूमला बक्कळ पाणी आहे, जावा. कुठे? बाथरूमला जायचंय ना? मला वाटलं पेपर पुसायला पाहिजे. बाथरूमला नाही जायचंय मला. या वाड्याचे पेपर्स मागतोय मी. आम्हाला हा वाडा विकायचा आहे. वाडा विकायचाय? बर बर. रेशवा, जेवण बनवलंय, जेवण करा. काय मावशी जेवायला? घुबडाच्या कवटीचा रस्सा. काय घुबड बिबड? कवट कवट. अरे अंडी असतील अंडी. हा मग ठीक आहे. जेवण करा आणि आराम करा. पेपर यायला 2 दिवस लागतील. पेपर गावाकडे आहेत माझ्या, मागवावं लागतील. तोपर्यंत राहायचंच. कसं? ठीक आहे राहू की, तसं आपलंच आहे. हा ठीक आहे. झोपताना तेवढं सावध राहा. तुमच्या तिघांबरोबर कोणतरी आहे सोबतीला. कोण मावशी? ती कोणाबद्दल सांगते? एवढं काय सांगू नाही शकत, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा. हा वाडा विकायचा आहे ना, तर गावाबाहेरचं कोणतरी बघा. या गावाकडची लोक इकडं डुंकून पण नाही बघणार. बर येते मी. तुम्हाला अजून काय हवंय? हा थोडीशी दादा बोल. अहो तो म्हणतो की आम्हाला जराशी दारू. ए जराशी नाही हो, आम्हाला भरपूर दारू पाहिजे. आणि भांग. भाग भांग पाडायला फणी मिळाली तर बरं होईल. शहराकडची पोरं बेवडी असतात ऐकलं होतं, पण एवढ्या खालच्या पातळीला जातील वाटलं नव्हतं. सोडा. एक गोष्ट ध्यानात ठेवा. तुमच्या तिघांबरोबर कोणतरी आहे सोबतीला. ए दादा अरे भूताबद्दल बोलते ती. अरे ऐक ना. ए अरे काय? हे पण बॉटल संपली. यार इतका तर तो गण्या अख्खी एक बॉटल घेऊन गेलाय. अजून त्यालाच ठाऊक काय टाकून पितो. थांब आपण त्या शानूकडून मागू. शानू! नाही नाही मला भीती वाटते तिची. नको. अरे काय आवडतो. हे तुला आवाज आला?
येड्या पोटसात नाही झालं. आम्ही जाऊन आलो. तो वास आला काय? अरे तुला मुलींचा आवाज आला का? थोडं तरी मुली खेळत आहे. रे आशिन शेजारी कुठेतरी खेळत. अरे हा वाडा गावातून खूप लांब आहे. त्यांच्या जर कोणी राहत पण नाही. हे काम कर, झोपून घे, सकाळी बघू काय ते. हा ठीक. हे घर आमचं आहे. हो, तुमच्या वाड्यावर अधिकार नाहीये. जा इकडून, लगेच जावा. तुमचं तोंड दाखवू नका, नाहीतर मराल. लगेच म्हणलं ना. हर काय भयानक स्वप्न पाहिलं मी. एक मिनिट, तुला पण स्वप्न पडलं? तुला पण म्हणजे? मला असं स्वप्न पडलं की कोणतरी एक मुलगी आली आणि ती मला खेचत घेऊन चालली आणि मी ओरडतोय. यार आपल्या दोघांना एक सारखी स्वप्न पडणे आपली काही वाट तर चुकली नाही ना. हा वाडा विकायच्या नादात आपल्याला काय झालं तर? एक काम कर, चल इथून चल आणि गाण्याला आपण घेऊन चल लवकर. मार त्याला मार. अरे मार ना. अरे मार की त्याला. तो गेला बघ. अरे थांब. तुझ्या मागे बघ कोण आहे. अरे तुझ्या मागे. कोण आहेस तू? इकडे काय करतेस? ओ शानू मावशी कोण आहे? हे कसं शक्य? हे नाही होऊ शकत. हिरा तू जिवंत आहेस? नाही, मी जिवंत नाहीये. तूच मारलं होतं ना मला. मी हिराला मारलं होतं, तुला नाही. हो, पैशासाठी तिला पण मारलं. पण ते दिसेना. यायल्यापेक्षा काहीच लक्षात राहत नाही. आणि तुझा तोरा आमचं आयुष्य संपायला पुरेसा होता. काय चूक होती रे आमची? तू फक्त काही पैशांसाठी आम्हाला मारून टाकलंस. एक मिनिट, मारलं म्हणजे? हो, 2 वर्षापूर्वी आम्ही एका माणसाचा खून झालेला पाहिला. आणि तो खून इकडचे सरपंच मनोज भावेने केला. आणि चुकून तो आम्ही पाहिला. म्हणून त्याला आम्हालाही संपायचे होते. त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. म्हणून त्याने तुमच्या ह्या भावाला आमची सुपारी दिली. आम्ही विनंती केली होती, दादा मला मारू नका, आम्ही गाव सोडून जाऊ. पण ह्याने आमचं ऐकलं नाही. आमच्यासोबत आमच्या आईला पण नाही सोडले. एक मिनिट, मग दादाला तो कॉल आणि हा वाडा हे सगळं खोटं आहे? हे सगळं खोट आहे. याला इकडं आणायचा आमचा अर्थ होता. तो कॉल, तो वाडा सगळा खोट आहे. आम्हाला माहिती होतं याला इकडे कसं आणायचंय ते. आम्ही याच्यासारखे नाही आहोत. आम्हाला तुम्हा दोघांना कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायचा नव्हता. पण आज आम्ही तुला सोडणार नाही. याने आमच्या सुखी कुटुंबाला उद्ध्वस्त केलंय. नालायका, तू असे दुष्कर्म करशील असं वाटलं नव्हतं. अरे आपण आळशी असू, फालतू असू, पण एवढ्या खालच्या पातळीला कधीच गेलो नाही. तू कसा गेला? मला काय फक्त दारूचं व्यसन नाहीये, मी ड्रग्स पण घेतो. तू लास्ट टाइम विचारलं होतंस ना त्या पांढऱ्या पाकिटात काय, ते ड्रग्सच होते.
तुला गंडवलं मी. म्हणून दादा, म्हणून याच्या काही लक्षात नसायचं आणि सकाळी उठल्यावर शेतीत पण नसायचं. आणि ते घ्यायला खूप पैसे लागतात. तर त्यावेळेस मला जे वाटलं ते मी केलं. पण मला माहित नव्हतं माझ्या हातून एवढे लोक मरतील.